सिद्धेश्वर मंदिर आहे. तर बॅक साईडला आहे सिद्धेश्वर मंदिर. संभाजीनगरहून 70-80 किलोमीटर असेल जवळपास. आणि या ठिकाणी आपण थोडं फोन चार्जिंग केला. त्या साईडला होतो आपण. बॅक साईडला रामेश्वर मंदिरात रात्री मुक्कामाला आवाज बसला बाई पाण्यामुळं थोडाफार. हे मंदिर आहे, खूप पुरातन मंदिर आहे. परत झूम करतो, क्लिअर दिसत. पार्किंग आहे, पार्किंगमध्ये उभा आहे सध्या. एकदम शांत वातावरण आणि इकडं नदी, नदी. तर इकडे एक मंदिर कोणतं साईडला संगम दिसतं बॅक साईडला, आणि इकडं मंदिर बॅक साईडला. बॅक साईडला बघा बाबा नाही. लाईफ अशी जगतात, शेवटपर्यंत साथ द्यायला पाहिजे समाज जे पण असं. सायकल आहे बाबाकडं, सायकलवर चाललेलं आहे. तर गेली बाबा. काल इकडं असं वावधान आलं होतं खतरनाक, डेंजर टाईपचं. पाऊस थोडा आला बट वावधान लई खतरनाक होतं. कॅमेरा आपला बरोबर नाही, फोन बदलावं लागणार आहे आपल्याला. क्वालिटी येते काम चालवावं लागेल भाऊ ना. आता चाललेलो आहे देवगडला. देवगडचा रस्ता आहे हा, बघता येतो. नारळाची झाडं खूप भारी आहे आणि वातावरण असलं अलग झालं आहे पावसात. पता नाही कारण कॅमेरा बरोबर लागत नाही बाई. हे बघा किती खतरनाक टाईपचं आहे, भारी. आलेली देवगडची कमान म्हणजे किसनगिरी महाराजांचं देवस्थान आहे या ठिकाणी. आणि दत्त पीठ या ठिकाणी. लय भारी बाई, एकदम ग्रेटफुल. कमानच लय आवडली आपल्याला. इकडं हत्ती, मेन कमानीवर पण हत्ती होती. इथं पण आहे तो. इकडे पार्किंग आहे आता याच सामने. किसनगिरी महाराजांचे त्या ठिकाणी फोटो आहे कमानीला. एकदम निसर्ग एकदम खतरनाक लावलेला आहे, झाडं वगैरे. इकडे नारळच, या साईडला नारळच झालं. या ठिकाणी शूटिंगला अलाउड नाही, त्याच्यामुळं शूटिंग नाही केलं जातं. तरी पण दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे जे आहे हे दत्त मंदिर एक मिनटं, आणि इकडं किसनगिरी महाराजांचं मंदिर आहे. ते लोकांनी जर बघितलं तर ते व्हिडिओ बंद करायला लावते मला. हे जे मंदिर दिसतं याच्या मागं किसनगिरी महाराजांचं मंदिर आहे. त्या ठिकाणी बसण्याची जागा होती किसनगिरी महाराजांची. आणि त्या बॅक साईडला बजरंगबली आणि शनेश्वर मंदिर आहे. खूप सारे मंदिर, प्रचंड भारी वातावरण आहे या ठिकाणी. व्हिडिओ काढायलाच अलाउड नाही आहे, तरी पण ह्या साईडला घाट बांधलेला आहे की तगडी व्यवस्था आहे. मग दाखवतो. खूप भारी मंदिर आहे, निघावं असं वाटतं. हा बघा इकडून घाट दिसत असेल तुम्हाला का नाही,
या साईडला नाही दिसणार घाट, पलीकडून शूटिंग अलाउड नाही, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. ओके. हा बघा, हे व्हाईट कलरचं दिसते पायऱ्या, हा घाट आहे. आणि प्रवरा नदी, प्रवार संगम आहे पुढं या साईडला. तर मी याच्या पलीकडून जो इकडं पण घाट आहे दाखवतो तुम्हाला. देवगडला यायचं कसं, छत्रपती संभाजीनगरपासून 60-70 किलोमीटरच्या अंतरावर असेल इथले. आणि भारी ठिकाणी बघण्यासारखं, नक्की या एक वेळेस. बांधकाम चालूच आहे भाई, खतरनाक टॅक्स तो करतो या ठिकाणी आणि निघतो इथून टेरी. ही नदी प्रवरा या साईडला जाऊन गोदावरीला मिळते आणि प्रवार संगम तयार होतो. इकडं तर काही नाही, व्हिडिओ काढ बंदी असतात मला वाटतं. अरे यार, इथं झालं व्हिडिओ मंदिर. मध्ये बिलकुल शूटिंग अलाउड नाही भाई, बाहेर आहे थोडीफार सी. बाकी तर निसर्ग खूप छान. चलो निकलते इधर से. तगड़ा कर रखा है. 60 रुपयाची वेळ आहे दाखवतो मला. या साईडला जेवणाची सोय. व्हिडिओ पण चालू आहे ना. 70 रुपयात जेवण, पोट भर जेवढं लागलं तेवढं काम घ्यायचं. इतकं खतरनाक होणे बाई. नेवासा पाट्याच्या थोडंसं पुढं बसलेलं आहे एका लिंबाखाली, या साईडला बॅक साईडला. जास्त ऊन आहे त्याच्यामुळं दमट वातावरण झालेलं आहे. काल पाऊस पडला थोडंसं. वेलकम बॅक माय चॅनल. आज निघालेलो आहे रायगडला. आजचा पहिला दिवस आहे आपला. तर अंजनगावच्या थोडंसं पुढं आहे, शॉर्टकटनं आलेलो आहे. मावालीच्या पुढं निघालेलो आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जवळजवळ आलेलो आहे जवळपास. समृद्धीच्या उड्डाणा बोलो खाली बाई. फायनली छत्रपती संभाजीनगरला पोहोचलेलो आहे. जाधववाडी त्याच्यासाठी त्या साईडला नवीन बांधकाम झालेलं आहे त्या साईडला. खूप गरमी बाई, जर बसलेलो आहे. लई काकाना होता रस्त्यावर सारा आणि कसं तरी झालेलं आहे चिकट. बॅक साईडला हॉटेल इकडं दिसतंय का नाही काय माहीत नाही, पण खूप भारी आहे. या ठिकाणी हवी इथं आंघोळ करतो. सकाळी केली ती, डबल एकदा करतो. लिहून आहे असं बरं वाटतं. फ्रेश. शनी शिंगणापूरच्या रस्त्याला आहे आता. शिंगणापूर अजून 5 किलोमीटर इथून. बघूयात काय होतं काय नाही. शनी शिंगणापूर पाणी पिऊन घेतो. पाणी आहे का? इथला आहे शनी महाराज मंदिर. या ठिकाणी अमावस्याला, शनी अमावस्याला खूप मोठी यात्रा भरते बाई. नगरमध्ये पडते. शनिदेव बजरंगबलीचे भाऊ असे पण काही जण म्हणतात. भाऊ आहेत असे म्हणतात काही.
सर्व समस्येचं समाधान. या गावात दार नाही काहीच कोणत्याच घराला. तुम्हाला ते पण दाखवून मी. कोणत्याच घराला दार नाही. इथं बाथरूमला बिन दार नाही. इथं मंदिराच्या बाथरूमला सुद्धा हे नाही बाई, दार नाही. तर घराचं तर अलगच राहील. घरात तर नाहीत, पर याच्या बाथरूममध्ये सुद्धा दार नाही. इथं ट्रचचं बाथरूम इथे या ठिकाणी इथं सुद्धा दार नाही. अवघड सीन असं बांधलेलं आहे. याच्यात फोटोशूट करतोय. बॅक साईडला नवग्रह मंदिर बनणारी इथं मूर्ती आहे आणि इकडं असं तर नवग्रह मंदिराचं मूर्त्या अजून स्थापन झालेलं नाही आहे. त्याच्यानंतर मूर्त्या स्थापन होईल आणि नंतर इथं दर्शनासाठी झालेले आहे. काही काही मूर्त्या झालेल्या आहेत दाखवतो. दोन तीन मूर्त्या झालेल्या आहे स्थापन. बघा हे नवग्रह मंदिर या ठिकाणी. मंगळ ग्रह जे आहे काही मध्ये मूर्ती आहेत, काही मध्ये नाही साऱ्यामध्ये आहे. मी बघितलं बघा जरा आहे का करायला. काही घराला आहे दार, म्हणजे जे बाहेरून आलेले बहुतेक त्यांच्या घराला आहे. जे थल्ली त्यांच्या घराला नाही. असं सीन आहे भाई. इधर से हम जाएंगे शॉर्टकट नगर. आपण मनोज जरांगे पाटला संग मुंबईला गेलो होतो. त्यावेळेस त्या ठिकाणी थांबलोत नगरपाशी. त्याच ठिकाणी आजचा मुक्कामी दत्तचं मंदिर या ठिकाणी. आणि चार्जिंगला लावलेला आहे फोन.